कॉल उचल ना यार. कोण रे? तुझा बाप. अरे सीडला दहीहंडीला घेऊन येतोयस ना? दत्तू? ए भाई. हा आई तुला सांगतोय लवकर ये. साहेबांना उशीर झालेला चालत नाही, कळलं का? आणि काय रे, दहीहंडीचे 1.5 लाख रुपये घेतलेस हे त्या सीडला सांगितलंयस का? दत्तू भाई बस का बस. म्हणजे सीद आला म्हणजे झालं की. हा आणि संजना मॅडम येणार म्हणजे सीद येईलच की. हा वाटलंच मला. या सीड सारख्या स्टारला बोलवायचं असेल तर तुमच्यासारख्या झोलर लोकांना बोलवावंच लागतं. नाही तर तुला दारात पण उभा केला नसता. तर ठेव फोन आणि लवकर घेऊन ये त्याला. हो हो. हे काय ग, किती साखर टाकली आहे त्यात? कमी साखर किती वेळा सांगायचं? सीद छायाचे दोस्त होता मी. चहात साखर कमी सांगितलं तर कमीच टाकायची. त्याला सीदने जाम डोक्यावर चढवून ठेवलं हिला. नाहीतर काय, आपल्यापेक्षा जास्त विश्वास हिच्यावर. कधी कधी असा संताप होतो ना माझा. पण काय बोलणार मी, शेवटी स्टार आहे बाई तो. स्टार. माझं कास्टिंग झालं होतं त्या सिरियल मध्ये. काय बोलतो? आयत्या वेळेला ह्याला कास्ट केलं. अरे सिरियलच आहे. ही सिरियल कोणाला करायची आहे? आपण तर फक्त फिल्म करणार. फिल्म सिरियल मध्ये काम करणार कोण विचारते? अरे बाबा असं नको बोलू. घराघरात पॉप्युलर आहे तो. उगाच नाही दहीहंडीला बोलवलंय त्याला. उठला की नाही बघतो मी. ए सीद, ए भाई सीद. अरे आहे कुठे हा? सेल्फी सेल्फी चला. ओके बाय गाइस बाय. आई सोबत दादा. हाय. एक फोटो घेऊ का तुमच्याशी? येस येस ऑफकोर्स. चल मस्त फोटो काढूया. ऑलराइट. थँक्यू. तुम्हाला पण काढायचं का? हो प्लीज. ठीक आहे. माझा मुलगा खूप मोठा फॅन आहे तुमचा. रिअली? आणि तुमची सिरियल छान होती, चालायला हवी होती आणखी. डोंट वरी, आता नवीन येईल ती बघा. ओके. ऑलराइट, सी यू. बाय बाय. हॅलो. येस. Who's that? Sir, yes sir. No sir. Of course. अरे सर ना कहने वाली बात ही नहीं है ना. Yes sir. Right sir.
हाँ, थैंक यू सो मच सर, थैंक यू सर, थैंक यू वेरी मच, थैंक्स थैंक्स। हॅलो सिद, आत्ता अरे पण मला ऑडिशनला जायचंय. मी येते लगेच येते. अरे पण झालं तरी काय? मी सुपरस्टार होणार आहे. सगळे मिळून लवकर पोचा. ऑलराइट, बाय. ऑडिशन से पहले अपने फोटोज और बायोडाटा जमा कर देना, ठीक है? ओके सर. सर ईमेल पे सेंड कर दूं, चलेगा? चलेगा ना. रोल भी ईमेल पे ही आएगा और एक्टिंग भी ईमेल पे ही करना, चलेगा? कपूर सर की फिल्म में रोल पाने के लिए हजारों एक्टर्स लाइन लगाते हैं. जो कहां है वो करो. श्योर सर. सर सर गुड मॉर्निंग. सर गुड मॉर्निंग. सर जी गुड मॉर्निंग. साईं जी के चरण छूने से पहले हम किसी से बात नहीं करते, बताया नहीं बाहर बैठे हुए गधों को? सर बताया था सर, पर वो. पहले बाहर फेंको उस इडियट को. ठीक है सर, सॉरी सर. न जाने कहां से आते एक्टर बनने. सर मैं कम इन? अरे सिद, आओ बाबू आओ. अरे मैंने जल्दी मिलने बोला था, बट इतनी भी क्या जल्दी थी? सर वर्क कम्स फर्स्ट. और सर नेक काम में देरी क्यों? आई लाइक इट. नेक काम में देरी क्यों? देखा, इसे कहते हैं अपने काम के प्रति लगन. मैंने आपका काम देखा है. सर थैंक्स अ लॉट सर, थैंक यू वेरी मच सर. आपने मुझे इस काबिल समझा सर, रियली थैंक यू. नहीं नहीं बाबू, मैं कुछ नहीं हूं. जो कुछ भी चल रहा है ना, साई की मर्जी से चल रहा है. आप पे उनकी कृपा है, इसलिए हम रूबरू हैं. सर मैं ऑडिशन कब दे सकता हूँ? ये सब अवार्ड्स देख रहे हो, ये सब बेवजह नहीं मिले मुझे. हीरे को झटके से पहचान लेती है मेरी नजर. तुम्हें ऑडिशन देने की कोई जरूरत नहीं है. सिर्फ लुक टेस्ट और फिर शूटिंग शुरू. सैंडी, हाँ वो सिड सर का एनवेलप लेके आना. दिस इज योर साइनिंग अमाउंट और 2-3 दिन में कॉन्ट्रैक्ट भी रेडी हो जाएगा. सर इसकी क्या? साई जी कहते हैं शुभ काम में देरी क्यों? क्या हुआ, कम है? नहीं सर, सब परफेक्टली फाइन सर, परफेक्टली. थैंक यू सो मच. कॉन्ग्रेचुलेशन. थैंक यू सर. जम के करेंगे. जी 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 बिल्कुल सर. और साई की कृपा से आग लगा देना बॉलीवुड में. बिल्कुल सर, एब्सोल्युटली. थैंक यू वेरी मच सर. आपण इकडे का आलोय सगळे? सिद्ध भाई सुन ना, आपण एक महत्वाचं काम आहे ते करून येऊया. हा, याच्याहून महत्वाचं अजून काहीच नाही. शिवानी, हे आहे माझं ड्रीम होम. हा फ्लॅट? हो,
इथे असणार आहे मस्त माझं इटालियन मार्बल आणि माझा बेल्जियन सोफा. हे माझं हे आपलं बेडरूम. आणि हे बघ, हे तुझं किचन. इथे मस्त मॉड्युलर हायटेक किचन करूया. हा, आणि मित्रांनो इथे असणार आहे आपला स्वीटचा मस्त बार अँड द व्ह्यू. पावसाळ्यात इथे मस्त आपण गॅलरीत बसूया, लांबून येणाऱ्या ढगाला हलकीशी पिन मारूया, पेक भरूया आणि जेव्हा मुंबई एन्जॉय करूया. काय बघ, कसं वाटलं माझा हाय क्लास ड्रीम? पण मी काय म्हणतो, एवढी हाय क्लास स्वप्न बघायचीच कशाला? लहानपणी शाळेतल्या घरात भयानक डास चावायचा. पांघरून ओढलं की घामाच्या धारा, म्हणून आई अंगाला रॉकेल लावायची. पण ते डास मुंबईचं स्पिरिट घेऊन चावायचे. रात्र डास मारण्यात आणि दिवस उघड्या नाल्याचा वास घेण्यात जायचा. लहानपणी कधीच शांत निवांत सुखाची झोप लागलीच नाही. पावसाळ्यात तर हिट किस्सा. पावसाळ्यात गरिबीचा बोनस, घरात पाणी शिरायचं. त्यावेळेस डिसाईड केलं होतं की मस्त उंचीवर घर घेऊया. आणि आज माझं हे स्वप्न पूर्ण होत आहे. पण माणसाने आपल्याला झेपेल एवढ्या उंचीवरची स्वप्न बघायची असतात. ओके, मग ऐक. लेडीज अँड जेंटलमन, मेरे अजीज दोस्तों, आय एम व्हेरी व्हेरी ग्लॅड टू अनाउन्स की मी कपूर प्रोडक्शनची नेक्स्ट बिग बजेट फिल्म करतोय ॲज लीड. कपूर फिल्म्स. कपूर फिल्म्स. बघू बघू. 1 2 3 4 5 0 50 लाख. 50 लाख. क्या बात है यार. क्या बात नाही. तर आता मी लवकरच सुपरस्टार होणार आहे आणि हे होणार आहे माझं ड्रीम होम. Sid, congratulations. I am so proud of you. कपूर फिल्म्सची फिल्म म्हणजे जॅकपॉटच. कॉंग्रॅच्युलेशन्स, तू तर सेटल झाला यार. बाय द वे, इतकं सरप्राईज नाहीये, अजून एक सरप्राईज आहे. सिद्ध, ये क्या है? काय म्हणजे? माझी ड्रीम कार आहे. सुपरस्टारला शोभेल अशी गाडी नको का? Stop the car. Stop the car. Stop the car. शिवानी, बघतेस ना होल्डिंग कोणाबरोबर आहे?
दहीहंडी हे कोणी ठरवलं? मी ठरवलं, म्हणून तर तुला म्हणत होतो घाई कर आपल्याला जायचं आहे. मला न विचारता तू का ठरवलं? काय बोलतोस? अरे तुला विचारून तर ठरवलं, तू बोललास. इम्पॉसिबल, तुम्हाला विचारलंच नव्हतं. अरे बाबा, एक तर रात्री तू काय बोलतो, सकाळी तुला आठवत नाही. रिअली? जर तुला माहिती आहे की मला सकाळी काय आठवत नाही तर तू त्यावेळेस का फिक्स केलंस? तुझ्या ड्रीम साठी भाई, एवढ्या लावी फ्लॅट घ्यायचा, ही एवढी मोठी गाडी घ्यायची, तर पैसे लागणार ना भाई. म्हणून मी तुझ्यासाठी सगळं केलंय, तुझं गणित फिक्स बसावं ना म्हणून. माझं गणित आहे ना, तर मीच फिक्स केलं, तू नको बघूस. मी दहीहंडीला येणार नाही. ए भाई सीध ऐसा मत कर यार, म्हणजे मी शब्द दिला यार त्यांना. तुझा शब्द, तुझं गणित, तुझा प्रॉब्लेम. बघ, आज मला फ्लॅटचा व्यवहार करायचा, मी दहीहंडीला येत नाही. ए सीध ऐसा मत कर भाई, दोस्ती खातीर तुला पाच, पण दहीहंडी नो. नाही यार सीध. हे पण मस्त आहे. आवडलं तुला? हो. हा किती छान कलर आहे, किती लाईट कलर आहे हा. फोटो घे त्याचा, फोटो. अरे यार, घे ना तो कॉल. हॅलो. सीडला कुठपर्यंत घेऊन पोचलास? हा. अरे काय हा? साहेबांना उशीर झालेला चालत नाही, उशीर झाला तर डायरेक्ट ढागात. एकदा त्याला सांग ना प्लीज, दहीहंडीला यायला. मी दहीहंडीला येणार नाहीये. हा. एक मिनिट थांब. सीत तुझं ऐकतो, प्लीज त्याला सांग ना दहीहंडीला यायला. नाही, मी नाही. अगं सोपं आहे, फक्त त्याला सांग. ए भाई, मी घाताच्या आता, नाहीतर तू आणि तो स्टार डायरेक्ट ढगात. हो. यार सीध प्लीज सांग ना यार दहीहंडीला. मी येणार नाही. तू नाही आलास ना, तू माझं मेलेलं तोंड बघशील. दाखव ना, मेलेलं तोंड दाखव. मी काय म्हणतो माहिती, पोझिशन मिळालं की आपण कामाला सुरुवात करायची. येस. वन मोर थिंग, आज इथे रात्री पार्टी हा, कारण आज माझा लकी डे. सिद्ध, मी निघू का? मला ऑफिसला जायचंय. संध्याकाळी मी पार्टीला येते. हा. ओके. शिवानी, ऑफिसला जातेस ना, मला ड्रॉप करशील? मला ऑडिशनला उशीर होतो. ए भाई सीध शेवटचं विचारतोय, दहीहंडीला येणार आहेस? नाही. ठीक आहे, थांब. सीध तू दहीहंडीला नाही आलास ना, तर माझा गळा चिरीन मी. गळा चिरीन मी. दाखव ना, बघायचं मला. अरे चिर. मी कोथळा बाहेर काढीन माझा. काढ, मला बघायचं. ठीक आहे. एक मिनिट ना. नौटंकी. ए सीध यार, सीध. काय सॉलिड फ्लॅट घेतलाय ना सिद्धने. आय लाईक इट. तुला माहिती अजय, अशा फ्लॅटमध्ये राहायचं माझं ड्रीम होतं, आणि आज ते ड्रीम सिद्ध पूर्ण करतोय.
त्या फ्लॅटला ना मी ते असं डेकोरेट करणार आहे ना की सगळे बघत राहिले पाहिजे. काय ना शिवानी, आमच्या इंडस्ट्रीचं काहीच खरं नसतं आणि काही दिवसांनी त्या फ्लॅटचं मेंटेनन्स भरणं पण अवघड जाईल सीटला. तुला पॉझिटिव्ह विचार करताच येत नाही का रे अजय? मी रियालिटी सांगतोय. तू तुझी रियालिटी, तुझी रिअलिस्टिक ऍक्टिंग आयुष्यात ना कधीच पुढे जाणार नाहीस. दुसऱ्यांना शिव्या घालत, स्वतःचं अपयश कुरवाळ, स्वतःचं समाधान करत बस आयुष्यात. शिवानी, तुला आठवतंय मी नेहमी आपल्या घराबद्दल बोलायचो. आपलं घर, आपण दोघं. अजय, कशाला जुनं सगळं काढतोय? विसर ते सगळं आता. पण सिद्ध दहीहंडीला जाणार. सिद्ध दहीहंडीला जाणार नाही. होर्डिंग वरती सिद्ध सोबत कोण आहे पाहिलं नाहीस का? संजना. काय दिसते ना ती? मस्त गोरीपान, लांबलचक केस, नाजूक बांधा. रस्त्यावरती नुसती उतरली ना तर लोक पागल होतात तिच्या मागे. माझे कितीतरी मित्र तिचं फॅन आहेत. तिच्या जिमच्या बाहेर ताटकळत उभी असलेली लोक पाहिलेत मी तासन तास तिची एक झलक पाहण्यासाठी. एका सेकंदात कोणालाही ग्रॅब करण्याची पॉवर आहे तिच्यात. ते जाणार दहीहंडीला. सिद्ध दहीहंडीला जाणार नाही हे माझं दुसरं चॅलेंज. पहिलं चॅलेंज काय विचार? संजनाने मला मेसेज केला होता दहीहंडीचा आणि मी तिला चॅलेंज केलंय की सिद्ध दहीहंडीला येणार नाही. आणि आता तू पाहिलंच ना वर, सिद्धनी स्वतःच डिक्लेअर केलं की तो जाणार नाहीये. म्हणून म्हणते अजय, थिंक पॉझिटिव्ह. सिद्धची नाही, स्वतःची काळजी. निघूया. हा, ऑडिशन. हा, तू जा ग, मी जाईन. ऑल द बेस्ट. लोककल्याण पार्टीचे सर्व लोकनेते आदरणीय राजनजी पर्वते साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि या ठिकाणी सर्वांचे लाडके अभिनेते सिद्धांत छाया यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर लोककल्याण पार्टीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत.
नमस्कार मित्रांनो, काय म्हणता, मजा येते की नाही? क्या बात है, क्या बात है. साहेबांच्या गोविंदाचा नाच करायचं नाही, बरोबर आहे की नाही? क्या बात आहे. आवाज कोणाचा? साहेबांच्या गोविंदाचा. क्या बात है, क्या बात है. भन्नाट एनर्जी, म्युझिक, डान्स, गोविंदांच्या पथकांचे थर, क्या बात. पण ही भन्नाट एनर्जी स्वार्थी राजकारण्यांची गुलाम झाली आहे, हे चुकीचं आहे. कशाला हवा इतका उंच थर? कशाला हवी आहे इतक्या मोठ्या रकमांची बक्षिसं? आमच्या गोविंदांना तुम्ही पैशांच्या तालावर नाचवताय. काय बोलतो हा? एक मिनिट, आज बोलू द्या मला. हे बाबांनो, हे तुमचं वय मोठी स्वप्न बघायचं, त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कष्ट करण्याचं वय. आणि तुम्ही काय करताय? आमच्या सारख्या सेलिब्रिटीजला बोलून आमच्या तालावर नाचताय. ह्याच्यासाठीच तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला मोठं केलं होतं, ह्याच्यासाठीच तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला शिकवण दिली होती. या सगळ्यांनी राजकारण्यांचा तर प्रचार होतो, पण मृत पावलेल्या गोविंदांचं काय, त्यांच्या घरच्यांचं काय, कधी विचार केलाय तुम्ही? इथे साहेबांचे काही कार्यकर्ते माझ्यावर भडकलेले मला दिसतायत, पण मी त्यांना सांगतोय, मित्रांनो, तुम्ही पण युवा आहात, तुम्ही तरुण आहात. तुमची पावर राजकारण्यांच्या सतरंज्या उचलण्यात वाया घालवू नका. उद्या जर तुमच्या घरी चूल पेटली नाही ना, तर हे कार्यकर्णी येणार नाहीयेत भाकरी घेऊन, तुम्हालाच तुमची भाकरी कमवायला लागणार आहे. म्हणून स्वतःसाठी, तुमच्या घरच्यांसाठी, या समाजासाठी काहीतरी चांगलं करा. इतकंच बोलू इच्छितो. धन्यवाद. हे घ्या साहेब, तुम्ही दिलेले 1 लाख रुपये. आणि हे माझ्यातर्फे जखमी गोविंदांच्या उपचारासाठी 1 लाख रुपये. चांगला उपचार करा त्यांचा. आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत साहेब. तुमचं काम खूप आवडतं आपल्याला. आम्ही तुम्हाला एवढा मान देतो आणि तुम्ही आमचा अपमान केला रा. शोभतं का तुम्हाला? दत्तू, कार्यकर्त्यांना सतरंज्या आवरायला लावायला सांग. सगळ्या कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या सांगितलं, कळलं नाही का एकदा? साहेब, आपल्याकडे टेबल, खुर्च्या, बेड सगळे. सतरंज्या कुठे?
मग हे एवढे मोठे स्टार खोटं बोलले का काय? माझे सगळे कार्यकर्ते सतरंज्या उचलण्यात त्यांची पावर वाया घालवतात असं बोलले शीत साहेब. काय शीत साहेब, हे असं बोलणं शोभतं का तुम्हाला? अरे माफी माग साहेबांची. ए आला राग, भीक माग, माहिती आहे ना? रिस्पेक्ट कर साहेबांचा. फेमस आर्टिस्ट आहेत ते शीत साहेब. तुम्ही जे काय बोलला ते तुमच्या सिनेमाचा भाग होता किंवा माझ्या राजकीय विरोधकांनी हे बोलण्यासाठी तुम्हाला पैसे दिले होते. कारण काय बी सांगा पण माफी मागून टाक. काय मला अजिबात राग येत नाही आणि आला तर जात नाही. पण तुम्ही जे काय बोललात ते आमच्या कार्यकर्त्यांना अजिबात आवडलेलं दिसत नाही. त्यांच्यासाठी माफी मागून टाक. मी काहीच चुकीचं बोललो नाही. मी माफी मागणार नाही. कशी मागत नाही ते बघतो. मागतील माफी. विचार करायला येतं त्या. साहेबांची वट आहे मराठी इंडस्ट्रीत. जर करिअर संपवू शकतो आम्ही. मी मराठीत नाही हिंदीत काम करतो, कळलं का? अरे हिंदीतच हवा, मराठी. माफी माग. काहीतरी महत्वाचं असेल उचला. एक फोन बोल. कशाला सारखा सारखा फोन करताय? नाहीलाच रे बाळा, तुझी आई खूप आजारी. आई आई हॅलो, काय झालं? तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्या असं सांगतायत डॉक्टर सारखे. आता मोठं हॉस्पिटल म्हणजे पुन्हा मोठा खर्च. कसा करणार मला सांग. बोलतोस का आईशी जरा? बोल. आई. सिद्धबाळा, अरे डॉक्टरांनी मला मोठ्या दवाखान्यात न्यायला सांगितलंय. नाही म्हणजे तुझ्याकडे पैसे नसतील तर तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. नाही नाही आई, काय झालं? नाही नाही अरे, हे उगाच काळजी करत बसतात. तू नाही तुला त्रास होईल. एक मिनिट. काय आता ते मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावरच कळेल ना रे. मी असं करू का, मी घेऊन येऊ का तिला तिकडं? हो हो, घेऊन या प्लीज, घेऊन या तिला प्लीज. दत्तू, आपल्या 5 स्टार हॉस्पिटलमध्ये एक बेड बुक कर. साहेबांच्या आईला ऍडमिट करून घ्यायचं. उपचार चांगले झाले पाहिजेत. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. जर मी जखमी गोविंदांच्या उपचारासाठी 1 लाख रुपये खर्च करू शकतो तर माझ्या आईचा चांगलाच उपचार करू शकतो. मी माफी मागणार नाही. अरे मीडियासाठी सेलिब्रिटी आहेत ते, रिस्पेक्ट करा. हे बघा साहेब, माझे कार्यकर्ते तुम्हाला आता अजिबात काही करणार नाही. पण नंतर तुमच्या घरात शिरून काय करतील याचा अजिबात नेम नाही. मला राग येत नाही, पण आल्यावर जात नाही. पण यांचा भरोसा काय, यांना किती अडवणार नाही. आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे ते गुलाम नाहीत, माझे कार्यकर्ते आहेत. माझ्या कार्यकर्त्यांची तुम्ही माफी मागावी असं मला वाटतं. त्यातच तुमचं भलं आहे. नो. मी समजवून त्याला. तू काय केलंस कळतंय का तुला? तो राजन किती डेंजर माणूस आहे. डोंट वरी,
त्याला जर काही करायचं असतं ना तर त्यांनी आपल्याला तिथून बाहेर पडूच दिलं नसतं. तुला अजूनही माहिती आहे तो काय करू शकतो. आय डोंट केअर, मी कोणालाही घाबरत नाही. कम ऑन सिड, आय बेग यू या. तू त्या शिवानीचं ऐकून डिसिजन घेऊ नकोस. तू तुझ्या करिअर कडे फोकस कर. तू कशाला तिच्या जाळ्यात अडकतोयस. आणि हे जे काय झालं हे तिच्या सांगण्यावरनं झालं ना. संजना यार प्लीज, तू काय म्हणतेस. संजना काय करतेस तू. संजना काय वेडेपणा आहे. संजना तू स्टेअरिंग धर प्लीज. स्टेअरिंग धर. अगं स्टेअरिंग धर, कार कंट्रोल होणार नाहीये संजना. संजना व्हॉट नॉनसेन्स. जर तू तुझं करिअर दुसऱ्याच्या हाती दिलंस तर ते कंट्रोल होणार नाहीये. तुझ्या करिअरवरती तुझीच ग्रिप राहू दे. आणि ती शिवानी एक 1.5 तंबीची पत्रकार आहे. तुला जर रिलेशनशिप ठेवायचीच आहे तर तू बरोबरीची. डोंट वरी, मी राजनला समजाव. पण तू फक्त माझा आहेस. गाडी थांबव. संजना स्टॉप द कार. वाय? संजना स्टॉप द काम का. व्हॉट आर यू सेइंग सिड. कम ऑन या. अरे असं काय. सिड सिड सिड. मला नाही ऐकायची सवय नाहीये. व्हॉट आर यू डुईंग. हेलो सर, कैसे हैं. सर मैं आपको फ़ोन करने ही वाला था. मैं लुक टेस्ट के लिए कब आऊँ. सर और आई एम रियली सॉरी टू आस्क. मैं जनरली ऐसा किसी को बोलता नहीं हूँ, मगर एक छोटी सी रिक्वेस्ट थी. सर आपल्या सायनिंग अमाऊंटचा जो चेक आहे त्याची डेट जरा अलीकडची करता येईल का. मला पैशांची गरज होती. सेठ तुम उस रोल के लिए फिट नहीं हो. तो तुम्हें जो चेक दिया है वो फाड़ दो या फिर मेरे ऑफिस में जमा कर दो. सर तुम्ही सर मैं ऑडिशन देने के लिए तैयार हूँ सर. सर माझा स्क्रीन टेस्ट घ्या ना सर. मी काही करेन सर. तुम्ही सांगा. मी कोई जरूरत नहीं है सेठ. यू आर नॉट फिट फॉर दिस रोल. सर असं कसं होऊ शकतं. आपने तो कहा था कि आपकी पारखी नजर. सॉरी बाबू. हेलो हेलो सर. सर आई सेठ तुम उस रोल के लिए फिट नहीं हो. उस रोल के लिए फिट नहीं हो. उस रोल के लिए फिट. हे आहे माझं ड्रीम होम. ड्रीम होम माझं आहे तर थोडाफार हातभार लावला तर बेस्टच आहे ना. कॉन्ग्रेचुलेशंस. जम के करेंगे. जी 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 बिल्कुल सर. और साई की कृपा से आग लगा देना बॉलीवुड में.
काय केलं तुला माहितीये का? अरे तो राजन डेंजर माणूस ते जीव घेईल आपला. तुला आता नाही कळणार, जीव गेल्यावर कळणार का? ए माझे सांग याला. हे कुलदीप का विचारतोय, का असं वागतोय? अरे बोल काहीतरी. काय झालंय सिद? सांग ना काय झालंय? सिद सांग ना काय झालंय सिद?